हो, नाही. आज माझ्याकडे जे पुस्तक आहे ते डॉक्टर न्यूटन कोंडावेटी यांचं आहे. त्याचं नाव आहे द आर्ट अँड सायन्स ऑफ मेडिटेशन. असं हे छान पुस्तक आहे. त्याच्यात ते जेव्हा मी उघडून पाहिलं तेव्हा त्याच्यात असं माझ्याकडे मी पान जे ओपन केलं त्याच्यात होतं की व्हॉट इज नॉट मेडिटेशन, असा तो चॅप्टर होता. म्हणजे आपण जे सगळं समजतो ते सगळं त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर केलं होतं की हे म्हणजे मेडिटेशन आहे का, नाही ते म्हणजे मेडिटेशन आहे का. तर ते आपण पुन्हा केव्हा तरी मी तुम्हाला सांगेन की काय काय मेडिटेशन काय काय नाही. पण आज आपण बघूया की टाइप्स ऑफ मेडिटेशन. In concentration practices, the practitioner intensely concentrates on a particular object of attention and consistently brings the mind back to the chosen object. This chosen object could be a candle flame, an image, a sound, a mantra, or one's breath. It is like using a zoom lens while taking a picture and focusing upon one single object. म्हणजे किती छान उदाहरण दिलंय त्यांनी की आपण जसं झूम करतो एकाच ऑब्जेक्टवर, तसं मेडिटेशन करताना त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवर आपण झूम करायचं, म्हणजे त्याच्यावर फोकस करायचं. इन माइंडफुलनेस प्रॅक्टिस, म्हणजे हा आता दुसरा प्रकार आहे मेडिटेशनचा, दुसरा प्रकार माइंडफुलनेस. The practitioner freely shifts from one perception to the next, being mindful of all sensations, images, memories, thoughts, sounds, and smells without becoming involved in any one of them or thinking about them. This form of meditation can be compared with wide angle lens photography. Here, instead of zooming onto a selected object, one remains aware of the entire spectrum of the experiences. असं यांनी छान सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आता इंग्लिशमध्ये जे मेडिटेशन म्हणतात ना, त्याला ध्यान आणि मेडिटेशन हा एकच आपण शब्द वापरतो. पण ऍक्च्युअली आपण जे मेडिटेशन म्हणतो ते खरं धारणा याच्या अंडर येतं. तर असं हे दोन प्रकारचे आपण आज दोन प्रकार बघितले. एक म्हणजे कॉन्सन्ट्रेट एका गोष्टीवर करायचं. तर आपण माइंडफुलनेसचं एकदा बघितलं होतं पूर्वी, म्हणून मी म्हटलं की आज कॉन्सन्ट्रेट ऑन वन ऑब्जेक्ट असं घेऊया. तर मी एक इमेज, ओम आहे, सिंपल आहे आजचं मेडिटेशन. ओमवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय. तर एक इमेज आहे जी मी शेअर करते, ती तुम्हाला ग्रुपवरती टाकते मी. ओम दिसतोय का तुम्हाला? हो, दिसतोय. आपण जेव्हा ह्या ओम वरती ध्यान आज करणार आहोत, म्हणजे इन शॉर्ट धारणा करणार आहोत, तर त्याचं एक छोटीशी प्रोसेस टाईप, म्हणजे कशा प्रकारे आपण हे ध्यान करणार आहोत ते सांगते. पहिले आपण तीन ओंकारचे उच्चार मोठ्यांनी म्हणायचे. त्याच्यानंतर तीन ओंकार उपांशु वाणीमध्ये म्हणायचे आणि तीन ओंकार मनातल्या मनात म्हणायचे. तर आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे हे ध्यान किंवा धारणा करत असतो, म्हणजे ह्याच्यात तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. काही जण की असं प्रोलॉंग, प्रत्येक हे जेवढं लांबवता येईल, उ आणि म असे तीन उच्चार जेवढे लांबवता येतील तेवढे लांबव
लांबवतात, असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे, म्हणजे असं म्हटलं जातं, त्याच्यात पण खूप आपण म्हणतो तसे वेगवेगळे प्रत्येकाचे काही विचार त्याच्यावरती उलट सुलट हे असतात की हे योग्य ते योग्य. तर असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं की जे तुमच्यासाठी तुम्ही जो उच्चार करता आपसुक, म्हणजे तुमच्यातून नॅचरली जो उच्चार येतो तो तुमच्यासाठी योग्य उच्चार आहे. म्हणजे मग तो लांबवला पाहिजे का, लांबवला पाहिजे का, मग शॉर्ट पाहिजे का, मग लांब पाहिजे वगैरे, हे जे सगळं आहे ते जेवढं तुम्ही नॅचरली कराल तुमच्यासाठी ते योग्य असतं. तर त्यामुळे असं काही तुम्ही हे करू नका की हे लांबलं पाहिजे ते लांबलं पाहिजे. तुम्हाला जे योग्य वाटेल तसा हा उच्चार आपण करणार आहोत. आणि आपण जे म्हणतो ना की ह्या म्हणजे अल्टिमेट आपलं हे काय आहे उद्देश, की आपण जे हे ध्यान करतो, धारणा करतोय, धारणा ध्यान समाधी, तर आपल्याला ह्या ओमचा उच्चार जो आहे त्याच्या पलीकडे जायचंय. म्हणजे ह्या उच्चार जिथे संपतो, म्हणजे ज्याला अनाहत म्हटलं जातं. अनाहत म्हणजे जो साऊंड जो निर्माण केला जात नाही, हा आपण निर्माण करतो. साऊंड कधी निर्माण, आहत म्हणजे दोन यांच्या घर्षणाने किंवा व्हायब्रेशनने. आता आपल्या थ्रोट मधून जो आवाज येतो तो घर्षणाने निर्माण होतो, किंवा एखादं आपण बँग करतो, साऊंड बोल असतो त्याच्यावर बँग करतो, किंवा आहत म्हणजे आघात एक प्रकारचा त्याच्याने जो निर्माण होतो तो आहत नाद आहे. आपल्याला म्हणजे हे सगळे जे नाद आहेत ते आहत आहेत, आपल्याला अनाहत पर्यंत जायचंय, म्हणजे ह्याच्या पलीकडे. जर प्राणिक हिलिंगचं ट्विन हार्ट मेडिटेशन तुम्ही जर अटेंड केलं असेल कधी, त्याच्यामध्ये सुद्धा असंच सांगितलं जातं की फोकस ऑन द गॅप बिटवीन टू ओंकार, म्हणजे दोन ओंकाराच्या मध्ये जी गॅप आहे, जी शांतता आहे, जो सायलेन्स आहे, त्याच्यावर तुम्ही मेडिटेट करायचं. हे त्याच्यामध्येही सांगितलं. म्हणजे आपण बघतो की साधारण सगळीकडे सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये तेच सांगितलेलं असतं. तर आपण आज प्रयत्न करूया की आपल्याला ते त्या मधली जी गॅप आहे त्यावर फोकस करता येतंय का, त्यावर कॉन्सन्ट्रेट करता येतंय का. म्हणजे आज आपण ह्या पुस्तकातले जे दोन प्रकारचे मेडिटेशन बघितले, एक म्हणजे झूम ऑन वन ऑब्जेक्ट, ते आपण करणार आहोत आता. तर आपण प्रयत्न करूया की आपल्याला ती जी मधली गॅप आहे त्यावर फोकस करता येतोय. आणि आता सध्या मी काही पतंजली योगसूत्राचे काही लेक्चर्स अटेंड करते, त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की अल्टिमेट हे काय आहे की त्या मधल्या म्हणजे त्या अनाहत नादापर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि तिथे राहायचंय. म्हणजे कधी कधी कसं होतं की आपण जसं आपल्या बाकीच्या गोष्टींमध्ये पण बघतो की समजा नंबर वन कोणत्याही क्षेत्रात नंबर वन होणं जितकं कठीण नाहीये, तितकं त्या नंबर वन स्टेजला राहणं कठीण असतं, ते मेंटेन करणं. तर त्यामुळे त्या सायलेन्स मध्ये आपण पोहोचायचाही प्रयत्न आपण आपण फक्त प्रयत्न करायचा आहे. आपण आता मुख्य म्हणजे स्वतःला जज करायचं नाही. चूक आणि बरोबर हे हे असं काहीही नसतं. तुम्ही एकदम फ्री माइंडने की जे या आणि श्रद्धेने की तुम्ही जे करताय तेच बरोबर आहे, ही श्रद्धा ठेवा. आणि आपण प्रयत्न करणार आहोत. दिस इज जस्ट अ प्रॅक्टिस. म्हणजे आपण काही अचीव वगैरे करायचं नाहीये आपल्याला. जर आपल्याला तसं त्या स्टेटमध्ये पोहोचता आलं तर आपल्याला स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर आपल्याला जितक्या वेळ राहता येईल तेवढ्या वेळ आपण फक्त आपल्याला ऑब्झर्व करायचंय. मग ते इतक्या वेळच राहता आलं मग हे चूकच आहे, मग बरोबरच आहे, मग माझंच बेस्ट आहे, असं काहीच तिथे नाहीये. तर आपल्याला त्या अनाहत नादापर्यंत पोहोचायचंय आणि तिथे काही क्षण राहायचं, हा आपला एक प्रयत्न असणार आहे फक्त. तर आपण सुरू करूया. कोणाला काही शंका आहे का? कोणी जर नवीन जॉईन झालं असेल आणि त्यांना काही शंका असेल, प्रश्न असेल, तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला आहे ना ओंकारवर. तर आपण पहिल्यांदी याच्यावर काय म्हणता येईल त्याला त्राटक
टाईप करणार आहोत, म्हणजे उघड्या डोळ्यांनी हा ओंकार जे पिक्चर आहे ते बघणार आहोत. ओंकार ओम बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण डोळे मिटून घेणार आहोत आणि मग डोळे मिटलेल्या अवस्थेत त्या ओंकार तो आपल्या डोळ्यासमोर ओम आणायचा आहे आणि त्याच्यावर फोकस करायचा प्रयत्न करायचा. आपण प्रयत्न करणार आहोत. तर आता सुरू करूया. डोळे मिटून घेतलेले आहेत. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय. आपण हे ध्यान बसून करणार आहोत. पाठीचा कणा सरळ आहे. श्वास अगदी सहज येतोय जातोय. कोणत्याही प्रकारे फोर्सफुल करायचं नाहीये. एकदम सहजतेने श्वास येत आहे आणि जात आहे. हा श्वास आता या श्वासावर थोडा वेळ लक्ष केंद्रित करायचंय. श्वासाचा जो प्रवास आहे, इनहेल होताना आणि एक्झेल होताना तो ऑब्झर्व करायचा आहे. नाकाच्या नाकपुड्यांच्या आतल्या भागावर तुम्हाला त्याचा स्पर्श जाणवेल. घशाच्या इकडे त्याचा स्पर्श जाणवेल. आणि त्याचा हा जो सगळा प्रवास आहे, नाकापासून ते फुफ्फुसांपर्यंत, तो जरी तुम्हाला आता एकदम आयडेंटिफाय करता येत नसेल, तर तुम्ही इमॅजिन करू शकता की तो श्वास नाकातून नाकपुड्यांमधून आत जातोय. श्वसन नलिकेतून तो आत जातोय. तिथून तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचतोय. तिथे त्यातला ऑक्सिजन ऍब्झॉर्ब केला जातोय आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड तिथे पुन्हा घेतला जातोय आणि तो उच्छ्वासावाटे श्वास नलिकेतून नाकपुड्यांमधून पुन्हा बाहेर जात आहे. असा हा सगळा जो श्वासाचा प्रवास आहे, तो आपण ऑब्झर्व केला. याचं कारण फक्त हेच आहे की आपल्या मनामध्ये जे अनेक विचार आजूबाजूचे दिवसभरातले जे चालू आहेत, त्यांना बाजूला सारून आपण एका गोष्टीवर येण्यासाठी जो श्वास, ज्या श्वासाचा आपण प्रत्येक ठिकाणी उपयोग करत असतो, प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर परिणाम होत असतो, रागाच्या वेळेला, आनंदाच्या वेळेला, शांत असताना. म्हणून आपण पहिले श्वासावर लक्ष केंद्रित केलं की ज्यावर कोणाचीच शंका नसते, ज्यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही. बाकी कुठच्याही गोष्टीवर तुम्ही शंका घेऊ शकता, पण जो श्वास तुमचा चालू आहे, म्हणून आपण ह्या श्वासाच्या आधाराने आज सुरुवात केलेली आहे. आता डोळे उघडायचेत आणि ह्या ओम कडे बघायचंय. आपण 3 वेळा मोठ्यांनी ओमचा उच्चार करणार आहोत. तुमच्या पद्धतीने, तुमच्या सोयीने, तुमच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे जसा तुम्हाला वाटतोय तसा हा ओंकार करायचा आहे. कोणताही नियम नाहीये. फक्त आपण एकदम करूया. इनहेल, ओ,
अजूनही आपले डोळे उघडेच आहेत. दुसरा ओंकार करायचा आहे. इनहेल. ओ. या ओंकाराची स्पंदनं अतिशय छान आपल्याला जाणवत आहेत. अजूनही आपले डोळे उघडे आहेत. आपण ओम कडे बघत आहोत. आता तिसरा उच्चार करायचा आहे. इनहेल. जर तुम्हाला एकटक ओंकारकडे बघणं शक्य असेल, ओम कडे बघणं, तर तसं बघा. जर तुम्हाला पापण्यांची उघडझाप करायची असेल तर तुम्ही करू शकता. आपण आता उपांशु वाणीमध्ये 3 ओंकार करणार आहोत. अजूनही डोळे उघडेच आहेत. उपांशु वाणी याचा अर्थ तुम्हाला आता ऐकू जाण्यासाठी मी मोठ्या आवाजात म्हणेन, पण तुम्ही अ, तुमच्या आवाज आवाज तर आला पाहिजे, पण खूप मोठा नाही. फक्त तुम्हाला ऐकू जाईल एवढा मोठा आवाज, पण उच्चार झाला पाहिजे असा ओंकार करायचा आहे. 3 ओंकार उपांशु वाणीमध्ये आपण करणार आहोत. डोळे उघडे आहेत. ओमचं ऑब्झर्वेशन चालू आहे. ताटप चालू आहे ओम वरती. इनहेल. 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 आता डोळे मिटून घ्यायचे आहेत. बंद डोळ्यांसमोर ओम तुम्हाला दिसत असेल आणि आता 3 वेळा आपण मनात उच्चार करणार आहोत. मनात उच्चार झाला पाहिजे, त्याचा आवाज बाहेर येणार नाही, पण उच्चार होईल. इनहेल. या प्रत्येक ओंकारानंतर जी शांतता निर्माण होते, त्या शांततेमध्ये फोकस करायचा आहे, त्याच्यावर मेडिटेट करायचंय. त्या मधल्या जागेवर ध्यानधारणा करायची. तसा प्रयत्न तरी करायचा आहे. इनहेल. मनात उच्चार.
तिसरा, मनात उच्चार केल्यानंतर काही वेळ शांततेवर आपण धारणा करणार आहोत. मी काही बोलणार नाहीये. तेव्हा जे काही तुम्हाला आवाज इतर ऐकू येतील, समजा तुम्हाला काही डिस्टर्बन्स आले, तर फक्त ते ऑब्झर्व करायचे. जेवढं त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल तेवढं करायचं. पण जर ते आले तर फक्त ऑब्झर्व करा. आणि जेवढं शक्य होईल तेवढंच या डोळे मिटून आपल्या डोळ्यासमोर जे ओम आहे त्यावर ध्यानधारणा करायची आहे. इनहेल, जर आपले सवयीप्रमाणे विचार चालू झाले असतील तर श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जाणवेल की तुमचा श्वास हा अतिशय मंद झालेला आहे. प्रत्येक श्वासाच्या मधलं अंतर वाढलेलं आहे. जे विचार येत आहेत त्यांना तुम्ही फक्त ऑब्झर्व केल्यानंतर ते आपोआप निघून जात आहेत. हे सुद्धा तुम्ही नोटीस केलं असेल. आता जाणीव, अवेअरनेस, आपण सावकाश आपल्या मूलाधार चक्रावर म्हणजेच पाठीच्या कण्याचं जे सर्वात खालचं टोक आहे तिकडे जाणीव घेऊन जाणार आहोत. जस्ट बी अवेअर ऑफ युअर मूलाधार रूट चक्र. फक्त अवेअरनेस ठेवायचा आहे. आता त्याच्याबद्दल कोणतेही विचार मनात आणायचे नाहीये. त्याचा रंग असा आहे, त्याची पोझिशन अशी आहे, त्याच्या क्वालिटीज अशा आहेत, काहीच नाही. फक्त जाणीव त्या मूलाधार चक्रावरती आपण नेलेली आहे. आता सावकाश जाणीव स्वाधिष्ठान चक्रावरती आणायची आहे. स्वाधिष्ठान चक्राची जागा नाभीच्या खाली 2 बोट अशी असते. पण तुम्हाला जर तुमच्या ज्ञानाप्रमाणे जर काही वेगळी जागा तुम्हाला सांगण्यात आली असेल तर तुम्ही त्याच जागेवर जाणीव घेऊन जायचे.
स्वाधिष्ठान चक्रावरती आपण ही जाणीव घेऊन गेलेलो आहे. जस्ट बी अवेअर ऑफ स्वाधिष्ठान चक्र. त्यानंतर येणारं मणिपूर चक्र, नाभीच्या वर 4 बोट, इथे त्याचं स्थान आहे. तिथे फक्त जाणीव होऊन जायची. मणिपूर चक्रावर आपली जाणीव आहे. त्यावर असणारं हृदय चक्र म्हणजेच अनाहत चक्र, छातीच्या मध्यभागी याचं स्थान आहे. हळूहळू तिकडे जाणीव घेऊन जायचे. कंठाच्या ठिकाणी असलेलं विशुद्धी चक्र, इकडे आता तुमची जाणीव पोहोचत आहे. कंठाच्या मध्यभागी फक्त जाणीव तिथे घेऊन जायचे. फक्त ऑब्झर्व करायचंय, अवेअरनेस ठेवायचंय. दोन भुवयांच्या मध्ये असलेला आज्ञाचक्र, इथे आता तुमची जाणीव पोहोचलेली आहे. आणि क्राऊन चक्र म्हणजेच सहस्रार चक्रावर, जे काही जणांच्या मते आपल्या डोक्याच्या 2 इंच वर असतं. यू कॅन इमॅजिन, तुमच्या नॉलेज प्रमाणे ते तुम्ही इमॅजिन करू शकता. सहस्रार चक्रावर आता तुमची जाणीव घेऊन जायची. आणि आता आपण एक वाक्य म्हणणार आहोत की माझी सर्व चक्र. हे वाक्य तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकता, उपांशु वाणीमध्ये म्हणू शकता, किंवा मोठ्याने देखील म्हणू शकता. माझी 7ही चक्र अलाइन झालेली आहेत आणि बॅलन्स झालेली आहेत. माझी 7ही चक्र बलवान झालेली आहे. हे वाक्य 3 वेळा म्हणायचे. माझी 7ही चक्र अलाइन झालेली आहेत, बॅलन्स झालेली आहेत आणि बलवान झालेली आहे. माझी 7ही चक्र अलाइन झाली आहे, बॅलन्स झाली आहे, संतुलित झाली आहे आणि बलवान झालेली आहे. ही 7ही चक्र अलाइन झालेलं फीलिंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही इमॅजिनही करू शकता. जाणीव श्वासावर. हे ध्यान संपवताना पुन्हा एकदा ओंकारचा उच्चार आपण करणार आहोत. इनहेल ओ. या स्पंदनांनी संपूर्ण शरीर, अंतरंग, बहिरंग
याला ही सगळी स्पंदनं जाणवतायत ओंकारची. आणि आता 3 ते 4 दीर्घ श्वासाची आवर्तनं घ्यायची. शरीराची जाणीव, श्वासाची जाणीव, दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करून ती ऊर्जा प्रथम डोळ्यांना, हृदय चक्राला आणि नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम. हरिओम तत्सत. पाणी पिऊन घ्या. आणलंय सगळ्यांना. कोणाला अनुभव शेअर करायचा आहे, कोणाला असं शांत बसायचं असेल, बोलावंसं वाटत नसेल तरीही काही हरकत नाही. चॅट मध्ये तुम्ही टाकलं तरीही काही हरकत नाही. कोणी अनुभव शेअर करतंय का? छान वाटलं. नेहमीपेक्षा दगदगीपेक्षा थोडस शांत वाटलं. धन्यवाद. हा, भाग्यश्रीताई. येतं ऐकायला? ऐकायला येतंय? हा बोल. छान वाटलं नेहमीसारखंच. सुरुवात जेव्हा केली आपण ओम म्हणायला, तेव्हा एक दृष्ट काढल्यानंतर कसा वास येतो हम्म. तसा पहिल्यांदी वास आला. हो. त्याच्यानंतर दुसऱ्या ओंकाराच्या वेळेस दुसऱ्या म्हणजे आपण उपासना. हं. तेव्हा असं पूजा वगैरे केल्यानंतर फुलांचा वगैरे कसा वास म्हणजे घरात वा. सगळीकडे असतो तसा वास होता. आणि हे शेवटचं करत असताना म्हणजे मनाने ओंकार म्हणत असताना असं होम केल्यानंतर असं ते धुराचा कसा एक वेगळा वास संपूर्ण घरात अरे वा, खूपच सुंदर अनुभव आहे. वेगळे वास असे मे बी आत्ता सध्या कापूर वगैरे लावलेला होता संध्याकाळचा म्हणून असेल, आय डोंट नो काय रिझन, पण असे 3 वेगवेगळे वास आले. म्हणजे बाकीच्या वासांच्या बद्दल मला आश्चर्य नाही वाटलं, कारण का म्हटलं आत्ता सध्या श्रावण चालू आहे त्यामुळे फुलं हे ते सगळं आहे. पण पहिल्या ह्याच्यात जो ह्याचा वास आला दृष्ट दृष्ट काढल्याचं. काढल्यानंतरचा, म्हणजे असं काहीतरी
खूप काहीतरी निगेटिव्हिटी बाहेर पडून गेल्याचा जो आभास मी असतो, तुम्हाला तेच आता म्हणणार होते की असं वाटलं ते. जेव्हा कुठची गोष्ट करताना म्हणजे आपण आता दिवाळी आहे तर आपण पहिले घराची साफसफाई करतो मग घर सजवतो किंवा हिलिंग करताना पण क्लेन्झिंग आपण पहिले करतो की आता योगामध्ये सुद्धा शुद्धी क्रिया वगैरे दिलेल्या आहेत तसं हे एक प्रकारे तुमचं क्लेन्झिंग झालं असं मला वाटलं कुठेतरी की छान अनुभव आहे तुमचा खूपच छान म्हणजे दृष्ट काढून ते सगळं निगेटिव्ह हे गेल्या आणि मग फुलांचा हे आला त्यामुळे एक प्रकारे काय म्हणतात त्याला ग्राउंडिंग पण झालं आणि नंतर होम चा हे आला त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन पण झालं अग्नीचं हे तर खूपच छान अनुभव आहे तुमचा थँक्यू थँक्स फॉर शेअरिंग धन्यवाद. म्हणजे जनरली कुठच्याही ह्याची प्रोसेस हीच असते ना की क्लेन्झिंग एनर्जायझिंग ट्रान्सफॉर्मेशन तसं तुमचं ते त्या सिक्वेन्स मध्ये बरोबर छान हे झालं. खूप छान वाटलं. खरं तर बरेच दिवसांनी मी केलं, पण तरी मला खूप छान वाटलं. हो मस्त सुंदर थँक्यू थँक्यू. ओके बाय बाय